अंजनगाव सुरजी शहरातील नामांकित ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा ज्ञान उत्सव या नावाने वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। या भव्य सांस्कृतिक महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारी, शैक्षणिक मूल्य जपणारी तसेच राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी नाट्यप्रयोग, समूहगीते, एकांकिका व संगीत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून समाज प्रबोधन, शिक्षणाचे महत्त्व, एकता, देशप्रेम आणि संस्कारांचे दर्शन घडले। प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून भरपूर दाद मिळाली। या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली। पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ संपन्न झाला। रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर विजयाताई कोकाटे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रियंकाताई माळठाणे, उपाध्यक्ष नगर परिषद अंजनगाव सुरजी, माननीय प्रशालीताई काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजनगाव सुरजी, माननीय शीलाताई आठवले, विस्तार अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी, माननीय विद्याताई सुभाष पटेल, माननीय योगिताताई देशमुख, नगरसेविका अंजनगाव सुरजी, माननीय रुपालीताई देवगिरी, नगरसेविका अंजनगाव सुरजी, माननीय राजश्रीताई गावंडे, संस्था सचिव आणि माननीय डॉक्टर मृणाल गावंडे, संस्था सदस्य या मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मनोज मुस्कर, अकॅडमिक स्कूल मुख्याध्यापिका योगिनी चौधरी मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण व सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला। सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यक्रमाचा दुसरा टप्पा, दुसरा दिवस पार पडला। या दिवशी बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून माननीय रवींद्र कोकाटे सर, संस्था मार्गदर्शक यांची उपस्थिती लाभली। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन भाऊ लवटे, तसेच माननीय अविनाश भाऊ गायगोले, अध्यक्ष नगर परिषद अंजनगाव सुरजी, माननीय सिद्धार्थ वानखेडे, उपाध्यक्ष भाजप अनुसूचित जाती आघाडी, माननीय रमाकांत शेरकर, अध्यक्ष श्री जगदंबा वरिष्ठ महाविद्यालय अचलपूर, माननीय शशिकांत मंगळे, सरपंच कसबेगाव, माननीय सुदर्शन तोपरे, माजी प्राचार्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, माननीय भरत मोरे, उद्योजक अंजनगाव सुरजी, माननीय मयूर लहाने, समाजसेवक तेल्हारा, माननीय गणेश चौखंडे, प्रादेशिक अधिकारी बुलढाणा बँक, माननीय सुयोग खाडे, नगरसेवक अंजनगाव सुरजी, माननीय अमोल पोटे, माजी सदस्य खरेदी विक्री संघ अंजनगाव सुरजी, माननीय शंकरराव गावंडे, संस्था अध्यक्ष, माननीय प्रफुल्ल तारेकर, प्राचार्य बीएड कॉलेज अंजनगाव सुरजी आणि माननीय नंदलाल घाटोडे, प्राचार्य RS पाटील विद्यालय अंजनगाव सुरजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच संस्कारक्षम पिढी घडवण्याचा हा ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलचा उद्देश यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसून आले आहे। चला तर मग पाहूया ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलच्या या ज्ञानोत्सवातील काही खास ध्वनिचित्रफीत। थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोकोनट में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के, पूछो तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोकोनट में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना